आणि देवाच्या वचनामध्ये रमणे, त्याचा अभ्यास करणे कितीतरी अगत्याचं आहे हे आपण पाहतो. आणि विशेष करून लॉकडाऊन मध्ये देवाने आम्हाला या झूमच्या द्वारे बरीच संधी दिलेली आहे. आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणाहून, आता उदाहरणार्थ जॉन्टी हा धूपगिरी असेंब्लीमध्ये आहे, परंतु त्याच्याशी देखील आम्ही सहवासामध्ये आहोत. वेगवेगळ्या असेंब्ल्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्या सर्वांना प्रभू या माध्यमातून तू आम्हाला एकत्रित करत आहेस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. म्हणजे हेतू असा आहे की आम्ही तुझ्या लेकरांनी तुझ्या वचनामध्ये वाढावं आणि आध्यात्मिक आमची बळकटी व्हावी, हा एक उद्देश या कालावधीमधून आपणाला दिसून येतो. कारण की आपण पाहतो की देवाचं वचन हे विशेष असं वचन आहे. आणि देवाचं वचन आपण पाहतो की ते आम्हाला सद्बोध देतं, ते आमचं दोष दाखवतं, ते आमची सुधारणूक करतं, ते आम्हाला नीती शिक्षण देतं, जेणेकरून देवाचा जो दास आहे, देवाचा जो भक्त आहे, तो पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. आमच्याकडे देवाने जी जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी भक्त या नात्याने, त्याची लेकरं या नात्याने, देवाचा दास या नात्याने परिपूर्ण करण्यासाठी, चांगल्या कामासाठी आपण सज्ज असं झालं पाहिजे. आणि ह्या चांगल्या कामासाठी सज्ज होण्यासाठी आम्हाला वचनाची गरज आहे, आम्हाला वचनाच्या ज्ञानाची गरज आहे. म्हणून आज आपण देवाच्या वचनाकडे वळत असताना मी आपणाला एक भाग इच्छितो. पहिले करिंथ पत्र याचा 3रा अध्याय, पहिले करिंथ याचा 3रा अध्याय. या ठिकाणी आम्ही पाहतो की पौलाने हे करिंथ लिहिलेलं पत्र असं आहे. पहिले करिंथ पत्र याचा 3रा अध्याय 1 पासून मी काही वचन वाचणार आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये पक्षाभिमानी वृत्तीचा निषेध या ठिकाणी केलेला आहे. पौलाला माहित आहे की तो या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही एकीनं राहिलं पाहिजे. वचन वाचूया. बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसाबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिकाबरोबर, जसे ख्रिस्तातील बाळकाबरोबर तसे मला बोलावे लागले. मी तुम्हास दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही. कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कल आहेत, ज्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही, मानवी रीतीने चालता की नाही. कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पौलाचा आहे, दुसरा म्हणतो मी अपुल्लोसाचा आहे, तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही. अपुल्लोस कोण आणि पौल कोण? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत. त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवीत गेला. म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढविणारा देव हाच काय तो आहे. लावणारा व पाणी घालणारा तो एकच आहे. तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल. नववचन विशेष. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत, आम्ही देवाचे शेत, देवाची इमारत अशी आहोत. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत, आम्ही देवाचे शेत आहोत आणि देवाची इमारत अशी आहोत. या ठिकाणी या भागामध्ये जी आपण वाचलेलो आहोत, या भागाचा जर शेवटचा जर पाहिला तर पौल या ठिकाणी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही देवाचे सहकारी आहात. यू आर दी को-वर्कर्स. तुम्ही देवाचे सहकारी आहात. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी तो म्हणतो की तुम्ही देवाचे शेत आहात, तुम्ही देवाचे शेत आहात. आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी म्हणतो की तुम्ही देवाचे इमारत अशी आहात. या ठिकाणी पौल या ठिकाणी हे जे करिंथ जे लोक आहेत त्यांच्यामध्ये तो हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही एकमेकांबरोबर विभागणी करू नका.
मी ह्याचा, मी त्याचा, तर एकीने तुम्ही राहा. कारण की देवाने तुम्हाला या मंडळीमध्ये, या ठिकाणी जे ठेवलेलं आहे ते ख्रिस्ताने तुमची निवड केलेली आहे. म्हणून तुम्ही असं म्हणू नका मी पौलाचा आहे, दुसरा म्हणतो मी अपुल्लोसाचा आहे, आणि अपुल्लोस कोण आणि पौल कोण? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत, ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. तुमची आमची जी निवड झालेली आहे ती प्रभूने निवड केलेली आहे. आणि आपण या ठिकाणी या मंडळीमध्ये आहोत, याचा अर्थ या मंडळीमध्ये आकस्मिकरित्या किंवा ऍक्सिडेंटली अशी नाही, आमची निवड ही प्रभूने केलेली आहे हे आपण या ठिकाणी पाहतो. आम्ही बरं वेगवेगळ्या देशाचे असो, वेगवेगळ्या राज्याचे असो, वेगवेगळ्या ठिकाणाचे असो, आपली पार्श्वभूमी वेगवेगळी असो, कोणीही असो, मी तो आहे, मी हा आहे असं या ठिकाणी म्हणायची गरज नाही. तर या ठिकाणी पौल करिन्थिकरास हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही प्रभूमध्ये सर्वजण एक आहात. जर तुम्ही मी ह्याचा त्याचा जर करत बसला तर माझ्या जे मंडळीचं जे काम आहे ते पुढे जाणार नाही. म्हणून तू या शेवटच्या 9व्या वचनामध्ये तू असं या ठिकाणी म्हणतो, कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत, आम्ही देवाचे शेत असे आहोत आणि देवाची इमारत अशी आहोत. या ठिकाणी 3 गोष्टी या ठिकाणी तू सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट, वी आर कोवर्कर्स, आम्ही देवाचे सहकारी असे आहोत. दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहतो की वी आर द गार्डन ऑफ गॉड, आम्ही देवाचे शेत असे आहोत. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की वी आर टेम्पल ऑफ गॉड, आम्ही देवाची अशी इमारत अशी आहोत. आज मी या तिन्ही गोष्टी काय आपण पाहणार नाही, परंतु एक गोष्ट या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. ती गोष्ट म्हणजे वी आर टेम्पल ऑफ गॉड, आम्ही देवाची इमारत अशी आहोत. या ठिकाणी पौल या ठिकाणी ही करिन्थकराशी जी मंडळी आहे ते मंडळीचं अलंकार किंवा रूपक जर आपण पाहिलं, मेटाफोर जर रूपक आपण जर पाहिलं, तर तो पहिला या ठिकाणी गार्डनचं देत आहे, शेताचं देत आहे. शेताला आम्ही पाहतो की वेगवेगळे कामकरी लागतात, वेगवेगळी करा लागते, कसावं लागतं. या ठिकाणी तो असं म्हणतो की कोणीतरी पेरलेला आहे, कोणी त्याला पाणी घातलेलं आहे आणि वाढवणारा तो देव आहे. त्याचप्रमाणे इमारतीविषयी देखील या ठिकाणी आर्किटेक्ट याविषयी तो इमारत म्हणजे काय दर्शवतो, इमारत कशी असावी, काय असावं, हे सर्व काही आम्ही पाहतो की रूपक कशाचं आहे, आर्किटेक्टचं रूपक आपण पाहतो. तर आज आपण विशेष करून जे पाहणार आहोत ते म्हणजे आम्ही देवाची इमारत आहोत, आम्ही देवाची इमारत अशी आहोत. आता इमारत अशी आहोत हे पाहत असताना वी आर टेम्पल ऑफ गॉड, तर भूतकाळामध्ये जर आपण पाहिलं, जुन्या करारामध्ये जर आपण पाहिलो, तर जुन्या करारामध्ये देवाने अब्रामाला विश्वासाचा बाप असं म्हटलं, आणि अब्रामाचा मुलगा इसाक आणि इसाकाचा मुलगा याकोब. या ठिकाणी ह्या पार्श्वभूमीकडे जर आपण पाहत गेलो तर आम्ही याकोबाविषयी थोडं पाहणार आहोत. याकोबाविषयी आपणाला माहित आहे की अब्राम, इसाक, याकोब, अब्रामाचा पुत्र इसाक हा त्याने बऱ्याच वर्षांनी अब्रामाने सारेला दिलेला आम्ही पाहतो. आणि वचनदत्त दिल्याप्रमाणे जरी ते वयस्कर झाले होते, जरी ते 100 वर्षाचे होते, तरी देखील आम्ही पाहतो की त्यांना अभिवचन देवाने दिलेल्याप्रमाणे इसाक दिला. आणि इसाकाला आम्ही पाहतो की याकोब हा पुत्र झाला, 2 जुळे पुत्र झाले, इसाव आणि याकोब. इसावा त्याच्यापेक्षा मोठा होता, याकोबाचा इसाकाचा मुलगा इसाव आणि याकोब, इसाव आणि याकोब. परंतु याकोबाचा जर आपण अर्थ पाहिला तर याकोबाला काय म्हटलेला आहे, फसवणारा म्हटलेला आहे, फसवणारा असा म्हटलेला आहे. याकोबाने काय घेतलं बरं, त्याच्या मोठ्या भावाचा जन्मसिद्धाचा हक्क त्याने हिरावून घेतला. एवढंच केवळ नव्हे, त्याने बापाला
आशीर्वाद देण्यामध्ये देखील फसवलं. बापाला त्याने आशीर्वाद देण्यामध्ये देखील फसवलं. आशीर्वाद देण्यासाठी कोण बरं पात्र होता? एसाव हा पात्र होता. पण त्याने, आपणाला ही गोष्ट माहित आहे की त्याने अशा पद्धतीचं वस्त्र परिधान केलं की जेणेकरून एसावासारखे त्याला केस लागावेत, आणि त्या ठिकाणी फसवलेला आम्ही पाहतो. याकोब हा फसवणार असा होता. परंतु याकोबाच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर पुढं देवाने अब्राहमाला काय म्हटलेलं होतं? तुझ्याद्वारे संतती मी द्विगुणित करेल. तर आता हे जे अभिवचन आहे, हा जर याकोब जर फसवा आहे तर हे कसं बरं होईल? तर विशेष करून उत्पत्ती याचं जर पुस्तक आपण 28वा अध्याय वाचला, उत्पत्ती याचं पुस्तक याचा 28 अध्यायाकडे आपण वळूया. 28व्या अध्यायामध्ये बेथेल येथे याकोबाला पडलेले स्वप्न आपण पाहतो. बेथेल येथे याकोबाला पडलेले स्वप्न. उत्पत्ती याचा 28वा अध्याय 10 ते 22 या वचनामध्ये आम्ही पाहतो बेथेल येथे याकोबाला पडलेले स्वप्न. आज आपण पहिले करिन्थरास पत्र याचा 3रा अध्याय 9व्या वचनामध्ये आपण पाहिलो 3 गोष्टी. आम्ही देवाचे सहकारी आहोत, आम्ही देवाचे शेत आहोत, आम्ही देवाची इमारत आहोत. त्याच्यातील एकच गोष्ट आज आपण पाहणार आहोत, आम्ही देवाची इमारत अशी आहोत. या संदर्भामधून मला याकोबाला पडलेलं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाकडे आपणाला वळवायचं आहे. म्हणून उत्पत्ती याचा 28वा अध्याय 10व्या वचनापासून पुढे पहा. बेथेल येथे याकोबाला पडलेले स्वप्न. इकडे याकोब बीरशेबा येथून हारानास जावया निघाला. तो एके जागी पोहोचला असता सूर्य मावळला म्हणून तेथे रात्र घालवावी या तिथला एक धोंडा उशास घेऊन तो त्या ठिकाणी निजला. तेव्हा त्या स्वप्न पडले. त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे आणि तिच्यावरून देवदूत चढत उतरत असत. आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव व इसाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजांगितकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा 4 दिशास तुझा विस्तार होईल आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पहा, मी तुझबरोबर आहे आणि जिकडे तिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीत आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे. पण हे मला कळले नव्हते. तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती भयप्रद स्थळ आहे. हे प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे दार आहे. याकोब पहाटे सुटला आणि जो धोंडा त्याने उशास घेतला होता त्याचा त्याने स्मारक स्तंभ उभा करून त्याला तेलाचा अभ्यंग केला आणि त्या ठिकाणाचे नाव त्याने बेथेल, देवाचे घर असे ठेविले. पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते. याकोबाने असा नवस केला की देव माझ्याबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तीत माझे संरक्षण करील आणि मला खावयास अन्न व ल्यावयास वस्त्र देईल आणि मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईन तर परमेश्वर माझा देव होईल आणि हा जो धोंडा मी स्मारक स्तंभ उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करीन. देव या वचनावर आशीर्वाद देऊ. या ठिकाणी आम्ही पाहतो
याकोबाला पडलेलं स्वप्न आहे. याकोबाच्या जीवनामध्ये आपण पाहिलो, तो तर फसवा होता, तो तर लबाड बोलणारा असा होता, तो तर देवापासून दूर गेलेला असा होता. परंतु याकोबाला देव सोडत नाही. तर या ठिकाणी याकोबाला जेव्हा तो बैरशेबाहून हारानास जावयास निघाला होता, बैरशेबाहून हारानास जावयास त्याचा प्रवास एका ठिकाणी थांबला. त्यावेळेस आम्ही पाहतो की देवाने त्याच्याबरोबर स्वप्नाद्वारे बोललेला आम्ही पाहतो, स्वप्नाद्वारे बोललेला आम्ही पाहतो. आणि आम्ही 11 वचनामध्ये पाहतो, तो प्रवास करत असताना एके जागी पोहोचला असता सूर्य मावळला. या ठिकाणी पहिली गोष्ट मला आपणाला सांगायचं आहे की बेथेल, अरायवल ॲट बेथेल या ठिकाणी, बेथेल या ठिकाणी, बेथेल म्हणजे याचा अर्थ काय? बेत म्हणजे देव, एल म्हणजे ठिकाण, बेथेल देवाचं ठिकाण, देवाच्या ठिकाणी तो आलेला आहे. त्यावेळेस आम्ही पाहतो की देव त्याच्याशी बोलतो, देव त्याच्याशी बोलतो. आणि बोलत असताना आम्ही पाहतो की आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये जर पाहिलं, आम्ही देखील याकोबाशी आहोत. आम्ही देखील देवापासून दूर अशी गेलेले होतो. आम्ही देखील देवाला फसवणारे असे होतो. आम्ही देखील देवाच्या सान्निध्यामध्ये नव्हतो. आमची स्थिती याकोबासारखीच होती. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाने आमच्या जीवनामध्ये योजना आखलेली होती. म्हणून आम्ही पाहतो की याकोबाचं रूपांतर कुठं झालं? या ठिकाणी याकोबाला परमेश्वर कोणत्या ठिकाणी बोलतो? याकोबाबरोबर देव बेथेल या ठिकाणी बोलतो. परंतु जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलो, जेव्हा आपण मंडळीमध्ये आलो, तेव्हा देव आमच्याशी बोलू लागला. देव आम्हाला, आमचं रूपांतर झालं, देव आमच्याशी बोलू लागला. आणि आम्ही पाहतो की जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलो, तेव्हा आमचं तारण झालं. आम्ही जरी आमच्या अपराधामध्ये मृत असे होतो, आम्ही पापामध्ये मेलेले असे होतो, परंतु देवाच्या प्रीतीने, त्याच्या कृपेने आम्हाला तारण मिळालेलं आहे. आम्ही देखील याकोबाशी होतो, परंतु मंडळीमध्ये, देवाच्या मंडळीमध्ये, देवाच्या चर्चमध्ये, देवाच्या ठिकाणी आमचं आगमन झालेलं आहे. हे आगमन कसं बरं झालेलं आहे? हे प्रभू येशू ख्रिस्तामुळे आमचं आगमन झालेलं आहे. त्या ठिकाणी आपण काय पाहत आहोत? पहिले कोरिन्थीय पत्र याचा 3 अध्याय 9व्या वचनाप्रमाणे आम्ही देवाचे सहकारी, आम्ही देवाचे शेत, आम्ही देवाची इमारत आहोत. या 3 गोष्टीपैकी आज एकच गोष्ट आपण पाहत आहोत, ती म्हणजे आम्ही देवाची इमारत आहोत. देवाची इमारत ही गोष्ट पाहत असताना उत्पत्ती याचं अध्याय 28 वचनापासून आपण पाहिलेल्याप्रमाणे याकोबाला पडलेलं स्वप्न, याच्याविषयी आम्ही पाहतो. आमच्या जीवनामध्ये देखील, आमच्या जीवनामध्ये देवाचं आगमन कसं बरं झालं? आमच्या जीवनामध्ये देवाचं जे आगमन आहे, जेव्हा आपण आपल्या पापांचा पश्चाताप केला, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवला, प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापांसाठी मरण गेला, तो पुरला गेला आणि पुन्हा 3ऱ्या दिवशी पुनरुत्थान तसा झाला, ही जेव्हा आपण सुवार्ता ऐकली आणि आम्ही आमचा पापाचा पश्चाताप करून त्याच्याकडे वळालो,
त्यावेळेस आम्ही देवाच्या मंदिरामध्ये आलो, देवाच्या मंडळीमध्ये आलो. फर्स्ट थिंग व्हॉट वी सी हिअर इज अरायवल ॲट बेथेल. आम्ही देखील देवाची जी मंडळी आहे त्याच्यामध्ये आमचं आगमन असं झालेलं आहे, त्याच्यामध्ये आमचं आगमन असं झालेलं आहे. दुसरी गोष्ट आपण पाहूया, या ठिकाणी याकोबाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की त्याचं जीवन बदललं, तसं आमचं देखील बदललं, आमचं देखील जीवन बदललेलं आहे. आणि याकोब हा आता फसवा नव्हता, याकोब हा आता लबाड बोलणारा नव्हता. त्याचं जीवन रूपांतर झाल्या काळाने आम्ही पाहतो की त्याच्या जीवनामध्ये त्याच्या ज्या व्हॅल्यूज होत्या त्या व्हॅल्यूज देखील बदललेल्या आम्ही पाहतो. दुसरी गोष्ट आपण पाहूया, 12व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, तेव्हा त्यास स्वप्न पडले, त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे आणि तिच्यावरून देवदूत चढ उतार करत आहेत. आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव व इसाकाचा देव आहे. त्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन, या ठिकाणी आम्ही पाहतो की बेथेल या ठिकाणी याकोबाला खुद परमेश्वर प्रगट होत आहे. अपीअरन्स ॲट बेथेल. सेकंड थिंग व्हॉट वी सी हिअर is appearance of God at Bethel. Appearance. The first thing what we say is arrival at Bethel, and the second thing what we see here is a appearance at Bethel. देवाचं दर्शन याकोबाला 12व्या 13 वचनामध्ये आम्ही पाहतो. परंतु या ठिकाणी 3 गोष्टी इंग्लिश वचनामध्ये जर आपण पाहिलं तर म्हटलेलं आहे, या 12व्या आणि 13 वचनामध्ये 3 वेळा बिहोल्ड 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 हा शब्द आलेला आहे. 3 वेळा बिहोल्ड काय आहे बरं? बिहोल्ड लॅडर, बिहोल्ड एंजल्स, बिहोल्ड गॉड, हा शब्द 3 वेळा आम्ही पाहतो. आता हे बिहोल्ड लॅडर ही जी शिडी आहे, या शिडीचा उपयोग कशासाठी होत होता बरं? शिडीचा उपयोग आम्ही पाहतो की आणि तिच्यावरून असं 12 वचनामध्ये पाहिलेलं आहे की असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे. शेंडा कुठं लागलेला आहे बरं? आकाशाला लागलेला आहे. कुठून लागलेला आहे बरं? खालून पृथ्वीवरून लागलेला आहे. म्हणजे याचा अर्थ मंडळी कुणाच्या संपर्कात आहे? देवाच्या संपर्कात आहे. कुणाचं येणं जाणं यावर आहे बरं? यावर येणं जाणं हे देवदूतांचं आहे आणि देवदूत आपणाला मार्गदर्शन देत असतात. आणि तिच्यावरून देवदूत चढ उतार करत असत. स्वर्ग या शिडीच्या द्वारे आम्ही पाहतो की स्वर्ग प्रगट झालेला आम्ही पाहतो. परमेश्वराबरोबर बोलणं चाललेलं आहे, व्यवहार चाललेला आहे, जाणं येणं होत आहे, चढ उतार होत आहे. आमच्यासाठी कोण बरं या ठिकाणी रदबदली करत आहेत? आमच्यासाठी देवदूत रदबदली या ठिकाणी करत आहेत. हे आम्ही या ठिकाणी पाहतो. आणि हे आम्ही पाहतो की हे कशासाठी आहे? हे बेथेल हे देवाचं प्रार्थनेचं घर असं आहे. बेथेल हे देवाचं भवन असं आहे. परमेश्वराबरोबर संबंध ठेवण्यासाठी आहे. आम्हाला या जगामध्ये राहत असताना परमेश्वराची संबंध ठेवणे हे फार गरजेचं आहे. आम्ही मंडळीमध्ये आहोत, एवढंच केवळ नव्हे, या पृथ्वीवर आम्ही आहोत. आमची एक शिडी कुठं टेकलेली आहे? एक शिडीचं आम्ही पाहतो की पृथ्वीवर ठेवलेली आहे, दुसरं कुठं? स्वर्गामध्ये. याचाच अर्थ असा आहे की आम्ही मंडळीत असताना, आम्ही मंडळीचे सहकारी असताना, आम्ही मंडळीचे एक लेकरे असताना आमचा परमेश्वराबरोबर संबंध असला पाहिजे. हे आम्ही पाहतो. परमेश्वराबरोबर संबंध ठेवणे हे फार गरजेचं आहे. होय, स्थानिक मंडळीतील असणे हे आवश्यकच आहे. आम्ही मंडळीच्या सहभागितेमध्ये असणं, जी स्थानिक मंडळी आहे त्यांच्यामध्ये असणं हे अधिकच गरजेचं आहे. परंतु त्याच्या पलीकडे आम्ही मंडळीमध्ये असून आमचा परमेश्वराशी संबंध असला पाहिजे. आणि याच्यासाठी कोण बरं रदबदली करतात? आमच्यासाठी
देवदूत चढ उतार करतात. याचा अर्थ असा आहे की उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर आम्ही जर आता चर्चला जात आहोत, आम्ही जर आपण मंडळीला जात आहोत, तर आमच्या आधी त्या ठिकाणी देवदूत हजर आहेत. आमच्या आधी देवदूत हजर आहेत. आमच्या आधी देवदूत म्हणतात, आज पॉल किती वाजता सभेला आलेला आहे, आज पॉल माझ्या आधी आलेला आहे काय. तर प्रिय बंधू आणि भगिनीनो, हे देवाचं जे मंदिर आहे, देवाचं मंदिर हे फार महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी दुसरी गोष्ट आपण पाहतो, देवाचं दर्शन हे मंडळीमध्ये होतं. देवाचं दर्शन हे आपल्या देवाच्या घरी होतं. तसे हे याकोबाला या स्वप्नामध्ये प्रगट होत आहे. ही शिडी म्हणजे काय आहे? ही शिडी म्हणजे मंडळी आणि परमेश्वर याच्याबरोबर संबंध ठेवण्यासाठी ही मंडळी आहे. आणि त्याच्यासाठी कोण रदबदली करत आहेत? तर त्याच्यासाठी देवदूत आमच्यासाठी रदबदली करत आहेत. म्हणून त्या मंडळीला, देवाची मंडळी करण्यासाठी देवाने काय केलं बरं? देवाने आपला एकुलता एक प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला आपल्या स्वतःकडे राखून न ठेविता त्याने आम्हासाठी त्या क्रूस खांबावर आपलं पवित्र निर्दोष निष्कलंक असं रक्त सांडलं आणि त्या रक्ताने त्यांनी विकत घेतलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की ही जी मंडळी आहे, ही जी आमची असेंब्ली आहे, ती प्रभूच्या रक्ताने विकत घेतलेली आहे आणि प्रभूच्या रक्ताने ती बनवलेली मंडळी आहे. म्हणून आपण याकडे लक्ष देऊया. ही शिडी कशासाठी आहे? स्थानिक मंडळी आणि आपला देवाबरोबर संबंध याच्यासाठी शिडी आहे. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे बिहोल्ड लॅडर. या ठिकाणी दुसरी गोष्ट आपण पाहतो की बिहोल्ड एंजल्स. देवदूत काय करत आहेत बरं? देवदूत चढत आहेत, उतरत आहेत आणि ते उतरत देखील आहेत. ते फक्त खालून वरती जात नाहीत, वरून खाली देखील येत आहेत आणि खाली वरती देखील जात आहेत. या ठिकाणी आम्ही पाहतो की आम्ही मंडळीमध्ये येण्याआधीच देवदूत त्या ठिकाणी आमचं स्वागत करण्यासाठी आहे. देवदूत त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन देण्यासाठी आहेत. देवदूताला आमच्यासाठी या मंडळीमध्ये पाठवलेला आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा आपण सभेला जातो, जेव्हा आपण मंडळीमध्ये जातो, तेव्हा देवदूतांचं सानिध्य आहे, ते आमच्या बरोबर आहेत. देवाचं सानिध्य आहे, देवाचं दर्शन त्या ठिकाणी आहे. तर पहिल्यापासून वेळेमध्ये जाऊन शेवटपर्यंत सभा संपूपर्यंत त्या ठिकाणी त्याच्या सानिध्यामध्ये असणं हे फार गरजेचं आहे. हे देखील आपणाला या ठिकाणी दिसून येत आहे. वचनं अशी आहेत, इब्री लोकासपत्र याचा जर पहिला अध्याय, इब्री लोकासपत्र याचा पहिला अध्याय, याचं जर पहिलं वचन जर वाचतं, 14वं वचन पहा. इब्री याचा पहिला अध्याय 14 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? जरा कुणाला मिळालं तर वाचा. इब्री 1:14. इब्री 1:14 असं म्हटलेलं आहे, ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्याच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय? त्या ठिकाणी पहा, त्याच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक यांची काळजी काय असते? काळजी घेणे. परिचारक याला इंग्लिशमध्ये शब्द आहे पारिचारिका, म्हणजे नर्स. म्हणजे नर्सचं काय काम असतंय? काळजी घेणे. तर परिचारक आत्मे नाहीत काय? मंडळीमध्ये राहून मंडळीमध्ये वेगवेगळ्या जबाबदारी त्याने आम्हाला दिलेली आहे. त्या जबाबदारी पार पाडणे, मंडळीमध्ये लक्ष घालणे आमचं कर्तव्य आहे, हे आपण या ठिकाणी पाहतो. आणि शेवटी आम्ही पाहतो की बिहोल्ड गॉड, त्या ठिकाणी उत्पत्ती याच्या 28व्या अष्टकामध्ये काय झालेलं आहे बरं? तिसरी गोष्ट, देव स्वतः त्याला दर्शन देत असलेला आम्ही पाहतो. पुढे आपण जाऊया. तिसरी गोष्ट आपण पाहूया 13 ते 15 वचनामध्ये. पहिली गोष्ट आपण पाहिलो अरायव्हल ऍट बेथेल, म्हणजे बेथेल या ठिकाणी देवाचं आगमन. दुसरी गोष्ट आपण पाहिलो अपिअरन्स ऍट बेथेल, देवाचं आगमन. बेथेल या ठिकाणी देवाचं आगमन. त्यामध्ये आपण जी शिडी आहे तिच्याविषयी पाहिलो, देवदूताविषयी पाहिलो आणि खुद्द
देव या ठिकाणी प्रगट झालेला आम्ही दिसतो. आणि आता तिसरी गोष्ट आपण पाहत आहोत, अनाउन्समेंट ऍट बेथेल. काय बरं घोषणा केलेली आहे त्या ठिकाणी? बेथेल या ठिकाणी आहे. 13 वचन पहा, 13 वचन पहा. आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला. परमेश्वर त्याच्यापाशी राहून म्हणाला. कुणापाशी? याकोबापाशी. याकोबापाशी उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव, इसाक देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ते मी तुला तुझ्या संततीला देईन. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या राजा इतकी होईल, राजा इतकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चारी दिशास तुझा विस्तार होईल. आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. 15 वचन पहा. पहा, मी तुझ बरोबर आहे आणि जिकडे तिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वराने काही प्रॉमिसेस केलेला आहे. परमेश्वराने काही गोष्टींची या ठिकाणी घोषणा केलेली आम्ही पाहतो. अनाउन्समेंट ऍट बेथेल. या ठिकाणी परमेश्वर याकोबाशी बोलत आहे. परमेश्वर याकोबाशी बोलत आहे. जरी याकोबा फसवा होता. आम्ही जर 27व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, याकोबाने त्याच्या पित्याला एकदा फसवलं होतं आणि त्याचा जो सासरा होता, he deceived his father once and he deceived his father-in-law twice. That also we see in 27th chapter. जरी तो असा होता तरी देखील आम्ही पाहतो की देव त्याच्याबरोबर बोलून काही घोषणा करत आहे. निर्गमाचं पुस्तक याचा 20वा अध्याय 22वा वचन जर आपण पाहिलं तर आम्ही पाहतो की ही स्पोक फ्रॉम हेवन अँड स्ट्रेंथन्स देम. तो स्वर्गातून बोलतो आणि आपल्या देवाच्या सेवकांना तो शक्ती देतो. नेहम्याचं 9वा अध्याय 13 वचनामध्ये आम्ही देखील पाहतो की देव कसं बरं त्या ठिकाणी बोलतो. दानियालाचं पुस्तक याचा 4था अध्याय 30 आणि 31 वचनामध्ये देखील आम्ही पाहतो देव त्याच्या लोकांशी कसं बोलतो, घोषणा कशी करतो आणि बोलतो. तर या ठिकाणी तिसरा मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो. याकोबाला जे स्वप्न पडलेलं आहे, या स्वप्नामध्ये बेतेल या ठिकाणी तो त्याच्याशी बोलतो. म्हणजे बेतेल म्हणजे काय आहे बरं? हे बेतेल म्हणजे हे देवाचं घर आहे. देवाचं घर म्हणजे काय? ही आमची मंडळी अशी आहे. मंडळीमध्ये आम्ही गेल्यावर देवाची घोषणा आम्हाला मिळते. याचाच अर्थ मंडळीमध्ये आम्ही गेल्यावर देवाचं वचन आम्हाला ऐकावयास मिळतं. देवाचं वचन ऐकल्यावर देवाच्या वचनाद्वारे देव आम्हाशी बोलतो. देवाचं वचन ऐकल्यावर देव आम्हाला मार्गदर्शन करतो. देवाचं वचन ऐकल्यावर देव आम्हाला ज्या रीतीने आम्ही गेलं पाहिजे ते आम्हाला तो सुचवतो. त्याचप्रमाणे याकोबाला जसं बेथेल या ठिकाणी आल्यावर, देवाच्या घरामध्ये आल्यावर अनाउन्समेंट देवाने केलेली पाहतो, तसंच आम्ही देखील जेव्हा मंडळीमध्ये जाऊ, जेव्हा देवाचं वचन ऐकू, त्यावेळेस देव आम्हाशी बोलतो. देव आमच्या बरोबर घोषणा करतो. देव आम्हाला मार्गदर्शन करतो. देव आम्हाला सांगतो. हे फार अगत्याचं आहे. म्हणून जरी आज आम्ही एकत्रित जमू शकलो नाही, कारण की काही बंधनं असल्यामुळं या झूमद्वारे आपण एकमेकाशी बोलत आहोत, देवाच्या वचनाशी बोलत आहोत, परंतु देवाच्या घरामध्ये जाण्याचा एक उद्देश या ठिकाणी आम्ही पाहतो. देव जर आम्हाशी बोलायचं आहे तर आपण मंडळीला गेलं पाहिजे. देव आम्हाला जर बोलायचं आहे, देवाचं दर्शन आम्हाला जर घडायचं आहे, तर मंडळीमध्ये आम्ही असणं हे गरजेचं आहे. कारण मंडळीमध्ये गेल्यावर देव आम्हाशी बोलतो. देव आम्हाशी वेगवेगळ्या घोषणा त्याच्या वचनाद्वारे करतो. देवाचं वचन आम्हाला ऐकायला मिळतं आणि देवाच्या वचनाविषयी आम्ही पाहतो की
बऱ्याच ठिकाणी देवाच्या वचनाविषयी पवित्र वचनामध्ये लिहिलेलं आहे. सुरुवातीचं आपण पाहिलो, देवाचं वचन काय करतं बरं, ती ईश्वर प्रेरित असून ते आम्हाला सुधारणूक करतं, ते आम्हाला नीतिशिक्षण देतं, ते आम्हाला आमच्या चुका दाखवतं, ते आम्हाला नीती मार्गाने देतं, ते आमची प्रगती करतं. ह्या सर्व गोष्टी कुठं बरं मिळतात? देवाच्या घरामध्ये, बेथेल मंडळीमध्ये. म्हणून मंडळीमध्ये जाणे हे किती अगत्याचं आहे हे या ठिकाणी आम्ही पाहतो. चौथी गोष्ट आम्ही पाहतो 17 आणि 18 वचनामध्ये. चौथी गोष्ट 16, 17, 18. मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे, पण हे मला कळले नव्हते. खरोखर परमेश्वर या ठिकाणी आहे हे मला कळले नव्हते, मला आता कळालं. स्वप्नामध्ये या बेथेल या ठिकाणी जेव्हा मी बीरशेबातून हारानाच प्रवास करत होतो, मी कसा होतो आणि कोठे पळत आहे याची जाणीव ज्याला झाली, त्यावेळेस तो झोपेतून उठल्यावर त्याला काय दिसून आलं बरं? झोपेतून उठल्यावर हे दिसून आलं की परमेश्वर या ठिकाणी आहे. कुठं आहे बरं परमेश्वर? देवाच्या घरामध्ये आहे. परमेश्वर कुठं आहे बरं? देवाच्या मंडळीमध्ये आहे. त्याचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. हे मला हे कळले नव्हते. बंधू भगिनीनो, मंडळीमध्ये असणं हे किती गरजेचं आहे. कारण की मंडळीमध्ये गेल्याशिवाय आम्ही पाहतो की देवाचं जे ठिकाण आहे, परमेश्वर त्या ठिकाणी आहे, हे आम्हाला कळत नाही हो. म्हणून मंडळीच्या सहभागितेमध्ये असणं हे फार अगत्याचं आहे. हे एक आम्हाला या ठिकाणी शिकावयास मिळतं. मग पुढं काय झालं बरं? पुढं तो भयभीत होऊन म्हणाला. हे किती भयप्रद स्थळ आहे. ते प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे दार आहे. पहा, या ठिकाणी 17 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे प्रियानो? तो भयभीत होऊन म्हणाला. हे किती भयप्रद स्थळ आहे. देवाची मंडळी, देवाचं चर्च हे भयभीत ठिकाण आहे. या ठिकाणी याचा अर्थ असा आहे, ते पवित्र स्थान आहे. आणि त्या पवित्र स्थानी जेव्हा आपण जातो त्यावेळेस आम्हाला गंभीरता असणे हे गरजेचं आहे. देवाचं भय असणे हे गरजेचं आहे. आम्ही पवित्रता धारण करून आपण देवाच्या ठिकाणी, देवाच्या मंदिरात, मंडळीमध्ये, देवाच्या आराधनेच्या सभेसाठी, प्रार्थनेच्या सभेसाठी, पवित्र शास्त्र अभ्यासाच्या सभेसाठी जाणे हे गरजेचं आहे. कारण ते ठिकाण कसं आहे बरं? ते ठिकाण भयप्रद स्थळ आहे. की याकोबाला कळालं, अरे बाबा, या ठिकाणी परमेश्वर राहतो आणि हे ठिकाण काय साधं नाही. तर तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती भयप्रद स्थळ आहे. हे प्रत्यक्ष देवाचे घर. मंडळी हे काय बरं? मंडळी हे देवाचं घर आहे हो बंधू भगिनीनो. आणि एवढंच केवळ नव्हे, तर ते स्वर्गाचे दार आहे. जर आपल्याला स्वर्गात जायचं असेल तर आपण मंडळीच्या सहभागितेमध्ये देखील असणं गरजेचं आहे. जसं याकोब या ठिकाणी भयभीत झाला, तर चौथी गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहतो की अफ्रेड ॲट बेथेल. तर या ठिकाणी आम्ही पाहतो की बेथेल हे ठिकाण कसं आहे? भयभीत स्थळ आहे. म्हणजेच मंडळी हे ठिकाण कसं आहे? देवाचं भय असणे गरजेचं आहे. कारण की ते पवित्र ठिकाण आहे. देवाचं वचन, देवाचं सानिध्य, देवाच्या देवदूतांचं सानिध्य त्या ठिकाणी आहे. आम्ही पवित्रतेनं आमच्या पापांची क्षमा मागून त्या ठिकाणी जाणं हे गरजेचं आहे. आणि जर असं आपण करत नाही तर आम्ही पाहतो की देव असंतुष्ट होऊन आम्हाला तो शिक्षा दिल्या वाचून राहणार नाही. म्हणून हे आपण लक्षात ठेवूया, देवाचं घर म्हणजे मंडळी हे भयप्रद स्थळ आहे. म्हणून आमचं जीवन कसं असलं पाहिजे प्रियानो? आमचं जीवन हे पवित्र असं असलं पाहिजे. आमचं जीवन, आमचा देव किती महान आहे त्याविषयी आम्हाला भीती पाहिजे. म्हणून या भीतीने, या गंभीरतेने त्याच्या मंडळीच्या ठिकाणी आपण येणे हे गरजेचं आहे. मग त्याला देवाच्या मंडळीविषयी, देवाच्या घराविषयी फार आतुरता निर्माण झालेली आम्ही पाहतो.
स्वप्नात पुढे काय झालं बरं? 18व्या वचनामध्ये याकूब पहाटे सुटला आणि जो धोंडा त्याने उशास घेतला होता त्याचा त्याने स्मारक स्तंभ उभा राहून त्या तेलाचा अभ्यंग केला आणि त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल म्हणजे देवाचे घर असे ठेविले. पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते. त्या ठिकाणाचं नाव काय बोललं त्याने ठेवलं? त्या ठिकाणाचं नाव त्यानं देवाचं घर बेथेल असं ठेवलं. याकोब मग एवढंच ठेवलंच असं नाही तर त्याने नवस काय केला बरं? 20व्या वचनामध्ये देव माझ्याबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तीत माझे संरक्षण करील आणि मला खावयास अन्न देईल. खावयास अन्न व प्यावयास वस्त्र देईल हे त्यानं या ठिकाणी आम्ही पाहिलं. तर चौथी गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहतो की जेव्हा आपण देवाच्या घरामध्ये येतो, देवाच्या मंडळीमध्ये येतो, तेव्हा ते स्थळ, ते ठिकाण हे पवित्र असतं. त्या ठिकाणी देवाचं सानिध्य आहे, त्या ठिकाणी देवाचे देवदूत आहेत, त्या ठिकाणी आपण शिस्त बाळगली पाहिजे, आपण पवित्र असलं पाहिजे. तर आपणाला त्याची भीती पाहिजे. भीती असणे हे गरजेचं आहे. आणि शेवटी या ठिकाणी आम्ही पाहतो की पाचवी गोष्ट अनॉइंटमेंट ॲट बेथेल. अनॉइंटमेंट ॲट बेथेल. देवाच्या घरामध्ये या बेथेल या ठिकाणी काय झालेलं आहे बरं? अभिषिक्त केलेला आहे. अभिषिक्त असं केलेलं आहे. पुढे आम्ही पाहतो की काय लिहिलेलं आहे 20व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, याकोबाने असा नवस केला की देव माझ्याबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तीत माझे संरक्षण करेल आणि मला खावयास अन्न व प्यावयास वस्त्र देईल आणि मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईन तर परमेश्वर माझा देव होईल. आणि हा जो धोंडा मी स्मारक स्तंभ उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करीन. या ठिकाणी आम्ही पाहतो की आमच्या मंडळीमध्ये देवाचे सेवक आहेत. आमच्या मंडळीमध्ये आमचे बंधू रुबन हुक्केरी हे देवाचे सेवक आहेत. आमच्या मंडळीचे ते अभिषिक्त असे केलेले आहे आणि मंडळीमधून अभिषिक्त होणे हे गरजेचं आहे हो. याचाच अर्थ असा आहे की मंडळीतील देवाने जे बोलवलेले जे त्याचे सेवक आहेत त्यांना अभिषिक्त करणे, मंडळीतून उत्तेजन देणे, हे कुणाचं काम आहे? हे बेथेलचं काम आहे, हे मंडळीचं काम आहे. मंडळीचं काम आहे म्हणजे देवाचे सेवक हे मंडळीतून झाले पाहिजे. देवाचे जे सेवक आहेत हे मंडळीतून निघाले पाहिजेत. आणि आनंदाची गोष्ट असा आहे आमच्या मिरज मंडळीतून या ठिकाणाहून बंधू रुबन हे देवाचे सेवक आहेत. चांगली गोष्ट आहे. आणि जर रुबन ब्रदर जर नसत असतील तर या ठिकाणी एकही देवाचा सेवक नसला असता. याचा अर्थ आमच्या या देवाच्या घरामध्ये आमच्यामध्ये अभिषिक्तपणा दिसत नाही, अनॉइंटेड कोणी दिसत नाही, देवाने कोणाला अभिषिक्त केलेला असं दिसत नाही. देवाच्या घरामध्ये जे देवाचे जे लोक आहेत त्यांना अभिषिक्त करणे देखील गरजेचं आहे. आता या ठिकाणी अभिषिक्तपणा आहे. आता कुणाला बरं अभिषिक्त आपण केलं पाहिजे? आता कोण देखील पुढे येऊन त्यांना अभिषिक्त आपण करायचं काय? नाही. आम्ही पाहतो की तो व्यक्तीशी बोलतो, त्या मंडळीला दर्शवतो हा बंधू अभिषिक्त करण्यास हरकत नाही. आणि देव त्याच्याशी बोलतो आणि तो कसा असा असला पाहिजे? तो देवाच्या वचनाने भरलेला पाहिजे, देवाच्या वचनाचं त्याला ज्ञान पाहिजे, देव त्याला वेगवेगळ्या प्रसंगातून त्याला दर्शन दिला पाहिजे. हे देखील आम्ही पाहतो. त्याच्यातील बरीच वचने आहेत. जर आपण प्रगटीकरण याचा 2रा अध्याय 18 वचनामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं. 3रा अध्याय 1ल्या वचनामध्ये या ठिकाणी आम्हाला दिसून येतं. बरीच वचनांचे संदर्भ आहेत की मी आता काय या ठिकाणी वाचत नाही. तर आम्ही पाहतो की ही शुड बी फुल ऑफ वर्ड्स, ही शुड बी फुल ऑफ लव्ह अँड विल बी सर्विंग फॉर दी गॉड्स पीपल. आम्ही पाहतो की अब्राम, इसाक आणि याकूब यांना देवाने अभिषिक्त असं केलं होतं. आणि आम्ही पाहतो की देवाशी ते कसे होते बरं? विश्वासूपणाने होते. फेथफुल पीपल विल बी अनॉइंटेड, फेथफुल पीपल विल बी अनॉइंटेड.
आता एक 2-3 उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. कलशेकरासपत्र याचा पहिला अध्याय 7व्या वचनामध्ये जर आपण जर पाहिलं तर एपफ्रास याला अभिषिक्त केलेला मी पाहतो. कलशेकरासपत्र याचा पहिला अध्याय 7व्या वचनामध्ये. वचन वाचण्यात आपण वेळ घालवू नये. त्याचप्रमाणे पहिले करिन्थकरासपत्र याचा 4था अध्याय 17व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की तिमोथेला काय केलं होतं, या ठिकाणी अभिषिक्त असं केलं होतं. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो नेहम्या याचा 7वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये हनन्या याला अभिषिक्त केलेला मी पाहतो. तर अशी बरीच उदाहरणं आहेत जे देवाना अभिषिक्त करणे हे गरजेचं आहे. म्हणजे देवाची जी मंडळी आहे त्या मंडळीतून देवाचं काम करण्यासाठी देखील आपण माणसं पाठवली पाहिजे. तर या ठिकाणी ते कसे असले पाहिजेत बरं? त्यांच्यामध्ये देवाची प्रीती पाहिजे, त्यांच्यामध्ये देवाचं ज्ञान पाहिजे आणि देवाच्या वचनाने ते ज्ञानाने भरलेले पाहिजेत आणि त्यांची एकमेकांबद्दल सहाय्य करण्याची वृत्ती असावी, हे आपण या ठिकाणी आम्ही पाहिलो. आणि अभिषिक्त करणारी 1-2-3 उदाहरण आम्ही पाहिलो. एपफ्रास, तिमोथी, हनन्या. त्याचप्रमाणे जुन्या करारातून अब्राहम, इसाक, याकूब हे अभिषिक्त असे केलेले लोक होते. बेथेल, देवाच्या घरापासून, देवाच्या मंडळीपासून असे लोक आपण तयार केले पाहिजे. तर प्रिय बंधू भगिनीनो, आपला अधिक जास्त न वेळ घेता आज आपण काय पाहिलेलो आहोत? पहिले करिन्थकरासपत्र याचा 3रा अध्याय 9व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? आम्ही देवाचे सहकारी, आम्ही देवाची बाग आणि आम्ही देवाची इमारत. त्याच्यातील एकच गोष्ट आपण आज पाहिलेली आहोत, आम्ही देवाची इमारत अशी आहोत. कसं बरं? आपण एक उदाहरण पाहिलं. उत्पत्ती याचा पुस्तक 28वा अध्याय 10 ते 22 वचनामध्ये जे बेथेल येथे याकोबाला पडलेलं जे स्वप्न आहे, त्या स्वप्नाद्वारे आपण काय पाहिलो? 5 गोष्टी. पहिली गोष्ट आम्ही पाहिलो अरायवल ॲट बेथेल. काय बरं? या ठिकाणी देवाचं बेथेल या ठिकाणी आगमन झालं. दुसरी गोष्ट आपण पाहिलो अपीरन्स, देवाचं दर्शन बेथेल या ठिकाणी झालेला मी पाहतो. तिसरी गोष्ट आपण पाहिलो अनाउन्समेंट ॲट बेथेल, देवाच्या वचनाची घोषणा, देवाची घोषणा, देव बोलण्याची घोषणा बेथेल या ठिकाणी आम्ही पाहतो. त्याचप्रमाणे चौथी गोष्ट आपण पाहिलो अफरेड ॲट बेथेल, देवाच्या ठिकाणी भय बाळगणे. ते कसं बरं स्थळ आहे? ते भयप्रद स्थळ आहे. आणि शेवटी अनॉइंटमेंट ॲट बेथेल, देवाच्या मंडळीतून देवाच्या कार्यासाठी त्याचे सेवक अभिषिक्त करणे हे गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही देखील याकोबासारखे होतो, आम्ही देखील फसवणारे होतो, आम्ही देखील लबाड बोलणारे होतो, आम्ही देखील देवापासून दूर असे गेलेले होतो, आम्ही देखील त्याचे वैरी असे होतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याने आमचं तारण केलेलं आहे हो, आणि आम्ही देवाच्या मंडळीमध्ये आहोत. आमचं आगमन कुठं झालेलं आहे? आमचं आगमन बेथेल या ठिकाणी झालेलं आहे. आमचं आगमन देवाच्या मंडळीमध्ये झालेलं आहे. आमचं आगमन मिरज मंडळीमध्ये झालेलं आहे, आम्ही जे मिरजकर आहोत. आमचं आगमन कोल्हापूर मंडळीमध्ये जे झालेलं आहे, जे कोल्हापूरचे आहे. आमचं आगमन त्या ठिकाणच्या मंडळीमध्ये त्यानं आगमन केलेलं आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की जेव्हा आपण देवाच्या मंडळीमध्ये राहतो त्यावेळेस आम्ही काय दिसतं बरं आपणाला? आम्हाला देवाचं दर्शन होतं, आम्हाला देव भेटतो, देव आम्हाशी बोलतो. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की तो त्याच्या वचनाद्वारे काय करतो बरं? घोषणा करतो. ही घोषणा आम्हाला कुठं बरं मिळते? देवाच्या घरामध्ये, देवाच्या मंडळीमध्ये आम्हाला मिळते. आणि जेव्हा आपण देवाच्या मंडळीमध्ये येतो त्यावेळेस ते स्थळ भयप्रद आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, देवाच्या मंडळीमध्ये जात असताना आपण त्याची गंभीरता समजून घेतली पाहिजे. देव आमचा किती महान आहे, तो पवित्र आहे, त्याचं गौरव किती आहे हे जाणून त्या गंभीरतेने आपण त्या ठिकाणी असणं हे गरजेचं आहे. आणि शेवटी एवढं करत असताना देवाची सेवा करण्यासाठी, देवाचे सेवक बनवण्यासाठी मंडळींनी देवाचे कार्य करण्यासाठी सेवक तयार केले पाहिजे.
आणि आम्ही पाहतो, आम्ही एपप्रसादचं उदाहरण पाहिलं, तिमोथ्याचं पाहिलं, हनन्याचं पाहिलं, आणि नवीन जुन्या करारामध्ये अब्राम, इसाक, याकोब यांच्याविषयी ही अभिषिक्त देवाने अभिषिक्त अशी केलेली होती. अपेक्षा हीच आहे, मंडळीतून आम्ही देखील सेवक निर्माण केलेले पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, पहिले कोरिन्थीय पत्रिकेचा 3 अध्याय 9व्या वचनाप्रमाणे आम्ही देवाची इमारत आहोत. बेथेल देवाचं घर. अरायवल, अपीरन्स, अनाउन्समेंट, अफरेड अँड अनॉइंटमेंट. आगमन, दर्शन, त्या ठिकाणी घोषणा झाली, आणि भय आणि अभिषिक्त करणे, ह्या 5 गोष्टी आज तुम्हाला आणि मला शिकाव्यास मिळालेल्या आहेत. कारण की पौलाने कोरिन्थीयरास काय सांगितलं बरं? 3 अध्याय त्यामध्ये आम्ही पाहिलो, अरे बाबांनो, तुमच्यातील जे हे फरक आहेत ते तुम्ही दूर ठेवा, एकीने वागा. जर मी त्याचा जर म्हणत बसला तर देवाचं कार्य होणार नाही. म्हणून आम्ही देखील मंडळीमध्ये असताना हे समजून घेऊया, आम्ही बेथेल या ठिकाणी आलेलो आहोत, आम्ही देवाच्या मंडळीमध्ये आलेलो आहोत. म्हणून देवाचं दर्शन आपणाला त्या ठिकाणी होतं, देवाची घोषणा आम्हाला प्राप्त होते, आणि देवाचं भय आम्हाला प्राप्त होतं, आणि देवाचे सेवक बनवणे हे आपणाला अतिशय गरजेचं असं आहे.